एकीकडे पाऊस पडत नाही आहे, त्यामुळे उष्णता वाढली आणि दुसरीकडे राजकीय वातावरण सुद्धा गरम होऊ लागलेले आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आलाय। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सध्या अमरावतीत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। खासदार बळवंत वानखेडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही बैठक पार पडते आहे। जिल्ह्यातील वरिष्ठ नेते यामध्ये सहभागी झाल्याचं समजतंय। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेले जाणार आहेत। विशेषतः काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळे तिथं वंचितच्या उमेदवाराला निलेश विश्वकर्मांना काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता आहे। उमेदवार हर्षजित देशमुख यांनी अघोषित माघार घेतलेली आहे। स्वतःवर अँजिओप्लास्टी झाल्याचं सांगत ते स्वतः रुग्णालयात दाखल झालेत। आज सकाळी त्यांनी सांगितलं की आपणच अधिकृत उमेदवार आहोत, मात्र आता तिथं वेगळ्याच हालचाली सुरू झाल्यात। काँग्रेसनं तिथल्या वंचितच्या उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। शुभम, काय अपडेट्स आहेत? निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याची शक्यता कितपत आहे? ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात कलह निर्माण झालेला आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहे। यशोमती ठाकूरांनी ज्या पद्धतीनं अधिकृत उमेदवारांवर आरोप केले, त्या उमेदवारांनाही काउंटर करताना त्याचं प्रत्युत्तर दिलं। त्याच पार्श्वभूमीवर सध्या अमरावतीमध्ये महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसच्या नेत्या आणि प्रभारी यशोमती ठाकूर यांच्यावर आहे। बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। प्रचार असेल किंवा मतदान किंवा निवडणुकीला काही वेळ राहिलेला असतानाच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जे आहेत ते रुग्णालयात दाखल आहेत। त्यांची रुग्णालयातून बाहेर येण्याची शक्यता कमी आहे। ह्या सगळ्या गोष्टीची चाचपणी करताना काँग्रेस आता समोर जो पर्याय आहे तो वंचितचे उमेदवार जे आहेत निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देता येईल का, काँग्रेसकडे असलेल्या 77 नगरसेवकाचं जे मत आहे ते कोणाच्या पारड्यात टाकता येईल, त्याची किती शक्यता आहे, हे सगळे कांगोरे पडताळण्यासाठीची ही काँग्रेसची बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीमध्ये निलेश विश्वकर्मा जे वंचितचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण काँग्रेसकडे आता दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही। धन्यवाद शुभम, दिलेल्या अपडेट्सबद्दल। आपण बघतोय की वंचितच्या उमेदवाराला त्यामुळे लॉटरी लागणार का, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण काँग्रेसने तिथं वंचितच्या अधिकृत उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देण्याचा निर्णय जर घेतला तर हा जसा देशमुखांसाठी जे उमेदवार आहेत हर्षजित देशमुख त्यांच्यासाठी झटका असेल, तसाच तो प्रतिस्पर्ध्यांसाठी सुद्धा मोठा झटका असू शकतो।